सो मराठीमध्ये आणखी एका फिल्मचा ट्रेलर रिलीज झालाय आणि त्याचाच मी टीजर रिव्ह्यू देखील केला होता, ज्यात मला खूप जास्त एक्सपेक्टेशन्स या फिल्ममधनं वाटल्या होत्या आणि असं वाटलं होतं की आणखी एक वेगळा एक्सपेरिमेंट मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये घडतोय आणि त्याबद्दल मला खूप छान वाटलं होतं आणि आय वॉज लुकिंग फॉरवर्ड की याचा ट्रेलर जेव्हा येईल तेव्हा याच्यातनं अजून काय काय उलगडेल आणि काय काय बघायला मिळणार आहे. बट ऑनेस्टली या फिल्मचा ट्रेलर आला आणि अतिशय निराशा हाती आलेली आहे. मी बोलतोय संसारा या फिल्म बद्दल आणि तिचा ट्रेलर रिलीज झालाय आणि मला तो ऑनेस्टली फार नाही आवडलाय. बट का नाही आवडलाय हेच तुमच्या बरोबर शेअर करतो. चला तर लगेच सुरू करूया. तुला गंभीर व्हावं लागेल, इतकं की विष पोटात गेलं तरी त्याचं पाणी झालं पाहिजे. मेकर्स ह्या फिल्मला मराठीतली फर्स्ट क्रिएचर फिल्म असं म्हणत होते. खरं तर जेव्हा मी तो क्रिएचर पाहिला, खरं सांगतो तर मला हसायला आलं आणि माझं असं म्हणणं आहे की जर का आपल्याकडे ते प्रोडक्शनचं बजेट नसेल आणि ह्या अशा फिल्म करायला खरं तर खूप चांगलं प्रोडक्शन बजेट असावं लागतं तरच ह्या गोष्टी घडू शकतात. खूप टेक्निकल गोष्टी असतात अशा फिल्म्स करण्यासाठी आणि त्यामुळे तुमचं जे टेक्निकल डिपार्टमेंट आहे किंवा स्पेशल इफेक्ट करणारं किंवा CGI करणारं जे डिपार्टमेंट आहे ते खूप स्ट्रॉंग लागतं आणि ते जर का नसेल ना तर मग हे अशा टाईपचा ट्रेलर आपल्या समोर येतो. त्यामुळे जेवढी एक्साइटमेंट टीजर नंतर आली होती ना, एक्झॅक्टली त्याच्यापेक्षा खूप जास्त निराशा ट्रेलर बघितल्यानंतर आली आहे. क्लायमॅक्स वर येऊन थांबू नको, पुढे बोल. खरं तर मी विचार करत होतो की याचा मी रिव्ह्यू करू की नको करू, बट मी टीजर रिव्ह्यू केला होता आणि मला कुठेतरी वाटलं की आपलं कर्तव्य आहे की ट्रेलर रिव्ह्यू देखील करायला हवा आणि त्यामुळेच हा तुमच्यासाठी मी ट्रेलर रिव्ह्यू घेऊन आलोय. सर्वार्थाने जेव्हा ट्रेलर पाहिला तेव्हा मला एकही गोष्ट पॉझिटिव्ह अशी वाटली नाही आणि मला पडलेला सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे हे बघितल्यानंतर आता लोक थिएटरमध्ये जातील का बघायला. कारण एवढी टेक्निकली वीक फिल्म आहे जिचा मेन जो ऍस्पेक्ट आहे तो मोर ऑफ अ टेक्निकल गोष्टी स्ट्रॉंग असणारा हवा होता. कारण एव्हरीथिंग रिव्हॉल्व्स अराउंड तो क्रिएचर कसा येणार आहे आणि तो कसा दिसणार आहे आणि त्याची येण्याची काय प्रोसेस असणार आहे आणि त्यामुळे त्यासाठी डेफिनेटली आपल्याला टेक्निकल गोष्टी स्ट्रॉंग हव्या होत्या. बट त्याच कुठेतरी हरवलेल्या मला अख्ख्या ट्रेलरमध्ये दिसल्या. तुझ्या पोटात जे वाढतंय ना ते जुन्या इतिहासाची नवीन सुरुवात आहे. एकतर तो कुठला असा त्यांनी टोन ठेवलाय किंवा अतिशय धुरकट का केलंय सगळं मला नाही कळलं. कलर ग्रेडिंग नाही केलंय का असाही मला प्रश्न पडला बघितल्यानंतर. सहोदर आहेत म्हणजे बहीण भाऊ आहेत, यम आणि यमी, ट्विन्स सो टू से. अगेन बजेट क्रंच असावा असं एकदम क्लिअरली सेन्स होतं की बजेट नसल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. बट जर का ते नसेल तर मग अशा विषयांना का हात घालायचा आणि या फिल्म कुठे बघितल्या जाणार आहेत. कारण ऑलरेडी एवढं एक्सपेरिमेंट केला गेला, एवढ्या गोष्टी अवेलेबल आहेत OTT वर, लोकांनी थिएटरमध्ये पाहिल्यात आणि सगळीकडेच अशा सगळ्या याच्यामध्ये हिम्मत करून असं एखादं प्रॉडक्ट घेऊन येणं किंवा अशी एखादी फिल्म घेऊन येणं ज्याच्यामध्ये नावाला तो क्रिएचर आहे असं मला वाटतं. आणि जरी मला आय एम व्हेरी कॉन्फिडंट की फिल्म मध्येही असंच काहीतरी निराशा हाती लागणार आहे. ह्या व्यतिरिक्त जे कलाकार दिसत आहेत त्यांना बघूनही असे खूप जास्त एक्साइटमेंट नाही वाटत आहे. स्टोरी काय असेल याचा अंदाज थोडासा आलाय. म्हणजे तो जो टीजरमध्ये एका बाजूला जो गर्भ दिसतोय आणि सायली संजीवजी स्वतः प्रेग्नेंट आहे, यांच्यामध्ये ती काहीतरी लिंक आहे आणि जे एक वेगळं विश्व क्रिएट करायचा प्रयत्न केलाय तीही खूप फनी आणि कॉमेडी मला वाटतं. मृत्यू हाच निर्माताही आहे आणि तोच नाशही आहे. लोकांना कायम प्रश्न पडतो, मृत्यूनंतर काय. माझ्या खूप कमी अपेक्षा आहेत आणि माझं असं मेकर्सना विनंती आहे की
जो दर्जा एक ऑलरेडी सेट झालाय त्याच्या वर जर जाऊन आपण काय करू शकणार असू किंवा काहीतरी वेगळं करणार असू तर ते करण्यात अर्थ आहे. अदरवाईज मग आपण म्हणतो की लोक जात नाहीत फिल्म बघायला, तर मग हे असं समोर आल्यानंतर लोक कसे जातील फिल्म बघायला, हा ऍक्च्युली मोठा म्हणजे विषय आहे ज्याबद्दल खूप विचार करायला हवा. सो नटशेल मध्ये सांगायचं जर अतिशय निराशाजनक हा ट्रेलर आहे. जर का मी ही फिल्म पाहिली तर डेफिनेटली तुमच्यासाठी त्या फिल्मचा रिव्ह्यू घेऊन येईन आणि आपण त्या रिव्ह्यू मध्ये भेटूच. तोपर्यंत स्टे ट्यून.